जिला अध्यक्ष व DY फाउंडेशन के संस्थापक सम्मानित श्री दयानंद जी चोरघे व चोरघे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सरौली पाड़ा में गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। सर्वप्रथम माझ्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना माझ्या चोरघे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो। आज सर्व ठिकाणी गणेश चतुर्थी निमित्ताने आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। काही ठिकाणी 1.5 दिवस गणपती आहे, तर काही ठिकाणी गौरी गणपतीपर्यंत गणपती आहेत, तर काही ठिकाणी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती आहेत। तरी ज्या भक्तांनी गणपती बाप्पाचा ज्याच्या घरी गणपती बसवलेले आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचा आगमन आपण करत असतो, आनंदात करत असतो, अशाच पद्धतीने आपण गणपती बाप्पाचा विसर्जन करत असतो। पण विसर्जन करत असताना आपण ढोल ताशाचा वापर केला तरी काय हरकत नाही, पण कुठल्याही प्रकारचा रासायनिक पद्धतीचा जो गुलाल असतो बाजारामध्ये तो गुलाल वापरू नये। खरं तर अबीर आणि आपला भंडारा असेल असं काही वापरलं तर आपल्या शरीराला कुठल्या प्रकारची इजा होणार नाही। आणि सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्यापेक्षा वडीलधारी वरिष्ठ लोक असतात, लहान मुलं असतात, ज्या वेळेला आपण फटाके वाजवतो त्या फटाके वाजवत असताना लहान मुलं कुठं असतात किंवा वरिष्ठ कुठं असतात हे आपण बघितलं पाहिजे। कुठल्याही प्रकारचा त्यांना इजा होऊ नये अशा पद्धतीने आपण आनंदात गणपती बाप्पाचा आपण विसर्जन केलं तर ते खऱ्या अर्थाने खूप सुखाचं होईल। त्याचबरोबर काल एक क्लिप बघितली माझ्या भिवंडी तालुक्यातील एका गणेश भक्तांनी आपले स्थानिक आमदार आपले शांताराम मोरे यांच्याशी चर्चा करत असताना ती मी क्लिप बघितली की संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, इतकी वाईट दुरावस्था झालेली आहे की आपण सांगू नये। मला वाटते
इथून आपण जर खारबाव साईडला गेलो तर रस्ता आहे की खड्डे आहेत ते आपल्याला समजत नाही। याच इथून आपण जर वाड्या साईडला गेलो तर परिस्थिती खूप वाईट आहे। त्याचबरोबर आमच्या या भिवंडी बायपासपासून जर ठाण्याला जर गेलो तर 8 किलोमीटरचा प्रवास आहे, पण 8 किलोमीटरचा प्रवास करत असताना जवळपास 3-3.5 तास लागतो आणि इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की शेवटी त्या गणेश भक्तांनी आमदारांना सांगितलं की आमच्या गावातला एक टेम्पोमध्ये गणपती आणत असताना कोणाचा कुठल्या बाप्पाचा हात मोरला तर कुठल्या बाप्पाचा पाय मोरला तर कुठल्या बाप्पाचा मुंड मोरला। ही परिस्थिती आज आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये बघायला मिळत आहे। माझी विनंती आहे, त्याचवेळी आपल्या आमदारांनी सांगितले की आमचं प्रत्येक ठिकाणी लक्ष आहे पण पाऊस खूप आहे, पण पाऊस परत असताना आपल्याला हे तरी माहिती पाहिजे ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला रस्त्यामध्ये खूप खड्डे होतात, पण जर पावसाला यायच्या 3 महिने अगोदर 2 महिने अगोदर जर आपण जर रस्ते दुरुस्ती केले आणि जिथे रस्ते नसतील तिथे रस्ते जर चांगले केले तर ही परिस्थिती येणार नाही। ही तरी एवढं तरी आपल्याला माहिती असावी पाहिजे। असो, माझी तर एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की गटतटाचं जर राजकारण करण्यापेक्षा जर महाराष्ट्राचा विकास जर केला तर खऱ्या अर्थाने खूप चांगले सोय या नागरिकांना मिळेल। मला याच्या खोलात काही जायचं नाही, पण आज गणपती बाप्पाचं आगमन झाले त्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना ही काही जे मला बोलायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी बोललो। आज खरं तर माझ्या परिवारामध्ये सुद्धा आज 15 दिवस मी गणेश चतुर्थी ते संकष्टी चतुर्थीपर्यंत माझ्या घरी गणपती असतो। माझ्या भिवंडी तालुक्यातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की सर्वांनी माझ्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी यावं, स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो। पुन्हा गणपती बाप्पाच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो।